हरकत दाखल करून नागरिकांनी दाखवली ताकद. महापालिकेला नागरिकांचा संदेश, वाढीव कर थांबवा. महापालिकेच्या वाढीव घरपट्ट्या कराविरोधात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हरकती दाखल करून प्रशासनास जबाबदारीची आठवण करून दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते करण कराळे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिले, ज्याला प्रशासनाकडून तात्काळ प्रतिसाद देत आयुक्तांनी सूचित केले होते की ज्या नागरिकांना वाढीव कर आला आहे त्यांनी हरकती घ्याव्यात. या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हरकतींच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. या घटनेत नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि प्रशासनाची तत्परता यामुळे स्थानिक प्रशासनात पारदर्शकता आणि जबाबदारीचे उदाहरण स्पष्ट झाले आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने जो वाढीव कर घरपट्टीच्या स्वरूपात जो नगरवासियांच्या माथे थोपण्यात आला होता, त्याच्याच विरोधात आम्ही सर्व सावेडीमधील प्रेमदान हाडकोवासियांच्या वतीने मागच्या आठवड्यामध्ये आंदोलन त्या ठिकाणी अहिल्यानगर महानगरपालिका येथे केलं होतं. त्यावेळेस आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन केलं होतं की हा जो जुलमी कर आकारण्यात आलेला आहे तो त्वरित रद्द करावा आणि रिवाईज सर्वे त्या ठिकाणी सर्व घरांचा व्हावा आणि जी सत्य परिस्थिती आहे त्यानुसार ही घरपट्टी आकारण्यात यावा. त्यावेळेस जे आयुक्त साहेबांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या, जो त्यांनी पॉझिटिव्ह रिप्लाय केला होता की तुम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी याच्याबद्दल हरकती घ्या. तर आम्ही ज्या हरकतींचे जे फॉर्म आले होते ते घरोघरी जाऊन ज्यांना वाढीव घरपट्ट्या आले होते, काहींना हजारोंमध्ये आले तर काहींना 3 लाख 3.5 लाख अशा वाढीव घरपट्ट्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आपण पाहतो की 10 ते 20 पटीने जास्त घरपट्ट्या आपल्या गोरगरीब जनतेच्या माती थोपण्यात आलेल्या आहेत. त्याच्याच विरोधात आम्ही समस्त सावेडीकरांच्या वतीने या ठिकाणी आज अर्ज दाखल केलेले आहेत आणि येत्या कालावधीमध्ये आम्हाला आयुक्त साहेबांनी आश्वासित केलेले आहे की नक्कीच हे जे वाढीव कर त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे ते कमी करून मिळतील अशी ग्वाही त्यांनी आम्हाला दिलेली आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.